आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आताची सर्वात मोठी बातमी तुम्ही साम टीव्हीवर पाहत आहात। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समोर येते। दिल्लीतील नेतृत्वाशी चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता आहे। तर कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार याची देखील आता चर्चा सुरू आहे। तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे दिल्लीला जाणार असल्याची शक्यता आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे फोन लाइन वरून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अक्षय, नेमकी काय अधिक माहिती मिळते? मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊ शकतात का? तर काही तांत्रिक अडचणींमुळे अक्षय यांच्या सोबत आपला संपर्क होऊ शकत नाहीये। मात्र दिल्लीतील नेतृत्वाशी चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे दिल्लीला जाणार असल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। 11 आणि 12 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवण्यात येत होती। मात्र आता त्याबाबत अजून एक महत्त्वाची अपडेट समोर येते। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आताची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार असल्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी ते वरिष्ठांशी चर्चा देखील करू शकतात। अमित शहा यांना ते भेटू शकतात आणि नेतृत्वाशी चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात निर्णय होऊ शकतो। आणि पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत जोडले गेलेत। अक्षय, दिल्लीतील नेतृत्वाशी चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते। काय अधिक माहिती? महायुतीचं सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे। त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळतात यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। आणि हाच निर्णय घेण्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 2 दिवसात दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। महायुतीचे जे सर्व पक्षश्रेष्ठी जे आहेत ते दिल्लीत आहेत आणि त्यांच्याशी भेट घेतल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो होऊ शकतो। आणि कोणाला कुठले मंत्रिपद द्यायचे आणि किती मंत्रिपद द्यायचे याच्यावर जेव्हा एकमत दिल्लीत होईल त्यानंतरच मंत्रिमंडळाची विस्ताराची तारीख जी आहे ती देखील फायनल होईल अशी माहिती जी आहे ती सूत्रांनी दिली आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची बातमी। पुढच्या 2 दिवसात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे दिल्लीला जाऊ शकतात आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा करून मंत्रिमंडळ विस्ताराची जो निर्णय आहे तो ते घेऊ शकतात। त्यामुळे 11 आणि 12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता ही कमीच आहे।